हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ॲक्टिव्ह सांगा, देव चांगला आहे, देव चांगले करतोय, देवानं माझं चांगलं केलंय. हालेलुया, हालेलुया. परत एकदा सांगा, देव चांगला आहे. तुमच्या सांगण्याच्या पद्धतीवरून त्यांना कळते की देव तुमचं किती चांगलं केलंय. हालेलुया. म्हणा, देव चांगला आहे, देव चांगले करतो, देवानं माझं चांगलं केलंय. आमेन, आमेन. ठीक आहे, आपण वचन काढे. उपदेशक 8वा अध्याय 4 वचन. उपदेशक 8वा अध्याय 4 वचन. 8 अध्याय वचन 4. जेथे राजाचे वचन आहे तेथे सामर्थ्य आहे, आणि तू काय करतो असे त्याला कोण होईल. जिथं राजाचा शब्द आहे तिथं सामर्थ्य आहे. आणि कोण प्रश्न करणार राजाला की तू हे काय करत आहेस, चुकीचं करतोस किंवा बरोबर करतोस. जिथं राजाचा शब्द आहे तिथं सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रगटीकरण 1ला अध्याय 6 वचन काढा. प्रगटीकरण 1ला अध्याय 6 वचन. आणि आम्हाला राज्य आपला देव आणि बाप याच्याकरता याजक असे केले आहे, त्याला गौरव आणि पराक्रम सदा सर्व काळ आहे. जोरात अनेकदा वाचा 6 वचन. आणि आम्हाला राज्य आपला देव आणि आपला बाप याच्याकरिता याजक असे केले आहे, त्याला गौरव आणि पराक्रम सदा सर्व काळ आहे. म्हणजे परमेश्वर, बायबल सांगते, प्रगटीकरण योहान म्हणतोय की परमेश्वराने तुम्हाला सेवक आणि परमेश्वर तुम्हाला एक राजासारखं बनवलं आहे. आणि उपदेशकामध्ये आपण बघितलं की जिथं राजाचा शब्द आहे तिथं सामर्थ्य असायला पाहिजे. जर हे 2 वचनं आपण देवाच्या कृपेने जर नीट पाहिली तर हे वचनं दाखवून देतात की जिथं मी वस्ती करतोय, ज्या एरियामध्ये वस्ती करतोय, ज्या शाळेत मी शिकतोय, ज्या कॉलेजमध्ये मी शिकतोय, त्या परिसरामध्ये जे काय मी बोलतोय माझ्या घराविषयी, माझ्या लेकराविषयी, माझ्या एज्युकेशन विषयी, माझ्या आर्थिक बाजूविषयी, माझ्या शारीरिक बाजू असे, त्या प्रत्येक गोष्टी जे माझ्या मुखातून बाहेर येते त्यामध्ये काही तर सामर्थ्य आहे. आणि ते सामर्थ्य माझं येणारे जीवन किंवा ते सामर्थ्य माझी परिस्थिती बदलण्याची ताकद ठेवते. आपण जे ख्रिस्ताकडे येतोय त्यावेळी पहिली गोष्ट आहे की आपण आपला भूतकाळ विसरायला पाहिजे. मी कोणत्या जातीतनं आलो, मी कोणत्या घरातनं आलो, मी कुठल्या धर्मातनं आलो, मी कुठल्या कुळातनं आलो, जोपर्यंत आपण हे विसरत नाही तोपर्यंत जे अभिषेक आणि जे सामर्थ्य परमेश्वर आपल्याला दिलंय त्यामध्ये चालणं शक्य होत नाही. समजा एक श्रीमंत व्यक्ती आहे, त्याने एक भिकारीला दत्तक घेतला आणि त्याने घरामध्ये आणला. जोपर्यंत ते भिकारी विसरत नाही की कालपर्यंत मी भिकारी होतो, तोपर्यंत त्या श्रीमंत व्यक्तीच्या संपत्तीचा फायदा त्याला होऊ शकत नाही. जसंच आहे की ज्यावेळी आपण अडचणीत जो समस्यामध्ये होतो तिथून देवाला आपल्याला काढलं, बाप्तिस्मा झाला, आपण ख्रिस्तामध्ये आलो, परंतु जोपर्यंत मी माझं जुनं जीवन, जोपर्यंत माझी जुनी जी आयडेंटिटी आहे, जोपर्यंत माझा जुना स्वभाव आहे ते सोडून मी ख्रिस्ताच्या वचनाकडे वळत नाही, तोपर्यंत मी ख्रिस्तासारखं बोलू शकत नाही आणि माझ्या जीवनामध्ये तारणाचं काम होऊ शकत नाही. बायबल सांगते की जिथं राजाचा शब्द आहे तिथं सामर्थ्य आहे. प्रगटीकरणात लिहिलं की परमेश्वर तुम्हाला याजक म्हणून बघतोय, परमेश्वर तुमच्या राजा म्हणून बघतोय. आणि काय आपले शब्द जे आपण दिवसभरामध्ये बोलतोय, काय त्या शब्दाला मर्यादा आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहित आहे की राजा चेष्टेमध्ये म्हणू शकत नाही की याला मारून टाका. त्याला माहिती आहे माझा प्रत्येक शब्द माझ्या प्रजेसाठी महत्वाचा आहे. समजाले, राजा सिंहासनासमोर बसला आणि जर त्याने चेष्टेत म्हटलं की याला मारा, तुम्हाला काय वाटतं सैनिक काय करतील? ते मंत्री असू दे, ते कोण पण असू दे, त्याला मारणार का? वरून राजाचा आदेश आलाय. तसंच बायबल सांगते या पृथ्वीवर परमेश्वर तुम्हाला आणि मला अधिकार दिलाय. एक राजासारखं परमेश्वर आपल्याकडे बघतोय, परंतु काय माझा शब्द आणि काय माझी वागणूक, ज्या दर्जे परमेश्वर मला दिलेला आहे, ज्या दर्जावर परमेश्वर मला बघतोय, त्या दर्जाला शोभणारे माझे शब्द आणि माझी वागणूक आहे.
बायबल सांगते की राजा जर बालिश असेल तर प्रजेचं नुकसान होते. जर घरातला मुख्य व्यक्ती, घरातला तो व्यक्ती ज्याला वचन माहिती आहे, तो व्यक्ती जर त्याच्या शब्दावर त्याचा कंट्रोल नाहीये, त्या व्यक्तीला जर जाणीव नसेल की परमेश्वर माझ्याकडे सामर्थ्य दिलंय आणि ते व्यक्ती जर बालिश वागत असेल तर त्या घराचं नुकसान आहे. मी इचलकरंजीमध्ये आज सांगितलं की जगामध्ये जितके देवार ख्रिश्चन लोक आहेत, काही लोक असे आहेत की त्यांना रडून प्रार्थना करायची गरज नाही, त्यांनी हसत जरी मागितलं परमेश्वर त्यांना संध्याकाळपर्यंत ती गोष्ट देतोय. काही लोक असे आहेत की रडून रडून देवाकडे मागतात तरी देव त्यांना देत नाही. हालेलुया, हालेलुया. मी जास्त अडचणीत आहे, मी सगळीकडे घेरलेले आहे म्हणून परमेश्वर माझी प्रार्थना ऐकेल असं नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही स्वतःकडे बघताना काय म्हणून बघताय? नाही मला 15,000 पगार आहे आणि मी माझी लायकी 15,000ची, मी स्वतःकडे तसंच बघतोय. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही स्वतःकडे बघण्याचा नजरिया बदलत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःविषयी, परिवाराविषयी आणि भविष्याविषयी अधिकाराने सामर्थ्याने बोलू शकत नाही. एक भिकारी इथे येऊन तुम्हाला म्हणाल का, चल रे उठ खुर्चीवरनं, त्याला माहिती आहे त्याची लायकी काय आहे. हालेलुया, हालेलुया. तो तुम्हाला उठून हाकलून देऊ शकत नाही. त्याला माहिती आहे की आपण एक भिकारी, आपली लायकी नाही या लोकांना उठून घालवण्याची. परंतु तोच भिकारी त्याला उचललं आणि त्याला एक राजानं दत्तक घेतलं, त्याला शिकवलं गेलं राजा कसा बोलतोय, त्याला शिकवलं गेलं राजा कसा राहतोय, आणि तुम्हाला समजलं की आता हा भिकारी नाहीये, हे एक राजाने दत्तक घेतले, आणि त्यावेळी येईल आणि तुम्हाला म्हणलं उठ, त्यावेळी आपल्याकडे पर्याय नसणार, आपल्याला उठायला पाहिजे. का तर त्याचं अस्तित्व जे जुनं होतं ते आता बदलले, कारण का त्याचं एक नवं जीवन त्याला मिळाले. त्याचा ख्रिस्तामध्ये ज्यावेळी आपण येतोय ते बायबल सांगते परमेश्वर तुमच्याकडे राजा म्हणून बघतोय, पण आपण आपल्याकडे बघताना तेच जुना व्यक्ती म्हणून बघतोय. हालेलुया, हालेलुया. का तुम्ही प्रार्थना करताय, दुष्टात्मा धमकवताय, ते जात नाही, फिरून काय येते? त्याचं कारण आहे. का ते आजार फिरून परत येते? त्याचं कारण आहे. का ते पराजय फिरून येते? त्याचं कारण आहे. एक राजा ज्यावेळी बोलतोय त्याच्या बोलण्यामध्ये शंका नसते, त्याच्या बोलण्यामध्ये अविश्वास येतोय, त्याच्या बोलण्यामध्ये भीती नसते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शनिवारी मागच्या मला वाटते शनिवारी आम्ही सांगलीच्या चर्चमध्ये मी बसलो आणि असंच मी फोन बघत बसलो होतो. असं नाही की प्रार्थना करत बसलो, फोन बघत बसलो. आणि एक लेडीज आली, मला म्हणली मी सकाळपासून वाट बघायला, म्हणली माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हणलं काय झाले? मला पहिला कॅन्सर होता आणि आता परत तसंच सगळं मला पेन सुरू झाले आणि मला झोपताना पण त्रास होतोय, सगळ्या गोष्टी अशक्तपणा आलाय, मी सकाळपासून वाट बघायले. मी म्हटलं मी सकाळपासून इथंच आहे म्हटलं, पण असू दे म्हटलं, तरी पण मी प्रार्थना करतो म्हटलं. म्हणजे डोक्यावर वगैरे घेतले, मी प्रार्थना केली. दे बाप्पा म्हटलं जे काय हे आजार आहे, जे तू एकदा काढलायस ते परत देत नाहीस म्हटलं, येशूच्या नावामध्ये मीला बरं करतो, आजपासून बरी आहे म्हटलं, परत तिचं अंग दुखणार नाही, आमेन. मग ती म्हटली घरात जाऊन पण प्रार्थना करा. मी म्हटलं नाही करत, तुम्ही घरात जाऊन झोपा म्हटलं, जरा रेस्ट घ्या म्हटलं, एकदम ठणठणीत होत आहे. नाही म्हटली 3-4 दिवस झालं मेडिसिन घेऊन पण काय होय नाही. म्हटलं तुम्ही रेस्ट घ्या म्हटलं घरात जाऊ. का? कारण की मला जाणीव आहे की परमेश्वर माझ्या आतमध्ये काय ठेवलंय. मला माहित आहे की मी जर एखादी गोष्ट बोलतोय तर त्या आजाराची आणि सैतानाची ताकद नाही की ते ओरडून ते पुढे जावं. का? तर मी माझं जुनं इतिहास विसरलाय, माझ्या बापाचा जुना इतिहास मी विसरलाय, माझ्या परिवाराचा जुना इतिहास विसरलाय. आम्ही झोपडपट्टीत होतो, आम्ही गरीब होतो, दरिद्र होतो, हे मी विसरले. माझा इतिहास ज्यावेळी मी बाप्तिस्मा घेतोय, ख्रिस्तामध्ये येतोय, माझा इतिहास, माझी जात, माझं कुल सगळं बदलते. म्हटलं जाऊन झोपा म्हटलं, काय अडचण नाही. आणि शनिवारी मी प्रार्थना केली, रविवारी मी मिरजमध्ये वचन सांगालतो आणि वचन सांगत असताना मी म्हटलं की असं मी एका स्त्रीसाठी काल प्रार्थना केली आणि मला माहिती आहे म्हटलं ती बरी आहे. मी तिला अजून बघितलं नव्हतं. मी म्हटलं मला माहिती आहे म्हटलं ती बरी आहे ना, तिचा मला काय फोन आलता किंवा काय की मी बरी झालो किंवा काय. मला माहित आहे की जर मी बोललोय, जर पवित्र आत्मा मला प्रेरणा केल्या ती गोष्ट बोलण्यासाठी, तर सैतानाची आजाराची ताकद नाही की ती ओरडून त्या व्यक्ती जीवनात काम करायला. मी म्हटलं मला माहिती आहे म्हटलं, मी संध्याकाळी त्या बाईला चालताना बघणार आहे म्हटलं, कारण का परमेश्वर मला सांगितलं देव तिला बरं केलं. मग सगळं झालं, चर्च सुरू झालं, ती काही चर्चला आली नाही.
मग चर्च संपल्यानंतर मी तिथंच बाहेर असं खुर्ची टाकून बसलो होतो, तर बघतोय तर काय, ती आली जेवण घेऊन इकडे इकडे फिरायला, मला म्हणली जेवायला येता का म्हटली. म्हटलं आज बरं झालं, हा ती कालच झालो म्हटली, मी कालपासूनच. हालेलुया. ज्यावेळी तुम्ही जाणून घेता की परमेश्वर माझ्यावर कुठला अभिषेक ठेवलाय, त्यावेळी तुम्ही तसं बोलताय. जर एका लेकराला माहित नाही की ते राजाचं लेकरू आहे, ते भीतीत, दडपणात, पराजयात जीवन जगणार. उपदेशक म्हणतोय की जिथं राजाचा शब्द आहे तिथं सामर्थ्य आहे. जिथं ज्या घरामध्ये तुम्ही बोलताय, तुमच्या मुखातून येते, तिथं सामर्थ्य आहे. परंतु काय या गोष्टी जाणीव आपल्याला आहे? काय या गोष्टीविषयी माझ्या लक्षात आहे? हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. मनुष्याचा एक सुंदर स्वभाव आहे की मनुष्य विसरून जातोय. सगळ्यात सुंदर स्वभाव मनुष्याचा एकच आहे की ते विसरतोय. हालेलुया. आपण ज्यावेळी येशूकडे बघतोय त्यावेळी आपल्याला क्रूसावरच दिसतोय दररोज. तुम्ही येशूकडे क्रूसावर गेल्याला बघताय म्हणून तुम्ही रडताय. मी प्रगटीकरणात लिहिले, ज्यावेळी येशूनं दर्शन दिलं योहानाला, तिथे येशूचं वर्णन लिहिले, कसा येशू आहे, काय त्याचा प्रभाव आहे, काय त्याचे प्रकाश आहे, काय त्याचे सामर्थ्य आहे. आपण आज पण येशूला मेलेल्यातून उठलेला बोलतोय, पण तसं बघत नाही. आज पण बघा, जिथं पण जावा येशूचे फोटो सगळे क्रूसावर आहेत. आजपर्यंत आपण खेळले येशूला. बायबल सांगते तो मेला, तो पुन्हा उठला, बरोबर आहे. तो पित्याच्या उजवीकडे बसलाय आणि जाताना येशू म्हटला की जा म्हटला सगळ्या जगाला सुवार्ता प्रसार करा. याचा अर्थ जाताना परमेश्वर जे अधिकार त्याला मिळाले ते प्रत्येक अधिकार आपल्याकडे देऊन गेला. पण त्या अधिकाराचा उपयोग माझ्या जीवनामध्ये मी काय करायला? हालेलुया. ज्या मी सुरुवातीला प्रार्थना करायचो, ज्या मी सुरुवातीला वचन सांगायचो आणि नवीन होतो मी, मग त्यावेळी कोण जर माझ्याकडे प्रार्थनेला आलं की मला हे बघा डोकं दुखी असेल काय असेल तर मी माझ्या लेवलला सपवायचो, काय अडचण नाही. पण एखादा कॅन्सरवाला आला, एखादा टिमोरवाला आला तर मी म्हणायचो 2 मिनिट थांबा, म्हणायचो पप्पा प्रार्थना करतात का? कारण की ही वचनं इतकी मला माहित नव्हती. हालेलुया, हालेलुया. मी माझी स्वतःची सीमा ठरवलेली, त्या सीमेच्या पलीकडे मी जात नव्हतो. परंतु ज्यावेळी मी परमेश्वराचं वचन, जे बघा तुमच्या हातात जे बायबल आहे, तुम्ही जितकं वेळ त्याला देताय तितकं ते बायबल तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन, तुमच्या परिस्थितीमध्ये परिवर्तन आणते. जितकं तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय तितकं तुम्ही स्वतःच्या भविष्याकडे आणि स्वतःच्या आशीर्वादाकडे दुर्लक्ष करायला. मग डोकेदुखी वेळेला असला मी प्रार्थना करायचो, आजार असेल काय असेल तर मी प्रार्थना करायचो. पण जर ट्यूमर, कॅन्सर असं काय झालं तर मी थांबा म्हणायचो पप्पा प्रार्थना करतात. पण ज्यावेळी मी वचन वाचायला सुरू केलं, जितका वेळ मी परमेश्वर संग घालवला, त्यावेळी माझं डोळे या गोष्टीकडे प्रकाशित झालं की अरे बायबल सांगते, येशू म्हटलं की जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते माझ्यापेक्षा मोठी काम करतील. मग मला कळालं की इथं परमेश्वर वयाची मर्यादा नाही दिला, परमेश्वर जातीची मर्यादा नाही दिला, परमेश्वर कसा दिसतो याची मर्यादा नाही दिला, परमेश्वर हाईटची मर्यादा नाही दिला, परमेश्वर वयाची मर्यादा नाही, वजनाची नाही. मग जर परमेश्वर म्हटला की जे माझ्यावर विश्वास ठेवतो ते माझ्यापेक्षा मोठं काम करू शकतोय आणि कुठली मर्यादा परमेश्वर नाही दिला, तर हे बघा आपल्या घरातलं लहानमधलं लहान लेकरू पण सामर्थ्य ठेवते की ते व्यक्ती जाऊन ते लहान लेकरू कोणासाठी प्रार्थना करावं आणि त्या प्रार्थनेनं त्याचा कॅन्सर बरा व्हावा. हे लहानमधलं लहान व्यक्ती सामर्थ्य ठेवते आपल्या घरामध्ये. पण का होत नाही? कारण की आपल्याला माहित नाही. एक राजा ज्यावेळी बोलतोय, निर्भयतानं बोलतोय. आपण किती वेळा न भीता बोललो असेल? आठवा, किती वेळा तुम्ही न भीता बोलला? हालेलुया. मी सांगतो, परवा दिवशी मी झोपलो आणि मला काही गरज नव्हती पैशाची, असंच लक्ष नाही का. परवा दिवशी मी झोपलो, मला काही गरज नव्हती, तरी पण म्हटलं देवाला, देवा म्हटलं अकाउंटला 2,000 आले तर कसं भारी होईल म्हटलं. म्हणजे मी झोपलोय म्हटलं, मी उठणार आणि असं बघितलं म्हटलं की अकाउंटला 2,000 आले तर किती भारी वाटेल म्हटलं. माझा फोन घेतला, देवा धन्यवाद म्हटलं, आले म्हटलं, आभार म्हणतो, झोपलो. मग मी उठलो, फोन उघडला, माझा इंस्टाग्राम बघालतो, तेवढाच मला मेसेज आला की 2,000 रुपये अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला गरज नव्हती, मला गरज. ज्यावेळी मागितल्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करत बसतोय, मागितल्यानंतर आपण अंदाज लावत बसतोय, मागितल्यानंतर आपण टेन्शनमध्ये राहतोय, त्यावेळी ती गोष्ट आपल्यापर्यंत कधीच पोचत नाही. बायबल सांगते मागितल्यानंतर मिळाले असा विश्वास धरा. समजा
तुम्ही बँकेत लोनसाठी अप्लाय केला, तुमची फाईल सँक्शन झाली आणि मॅनेजर म्हटला की बरोबर 3 वाजता तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात, लईतले 3:30, आणि तुम्हाला एकराचे पैसे द्यायचे. तुम्ही जाऊन त्याला काय म्हणणार, 5 पर्यंत मी तुला देतो. का? तुम्हाला माहित आहे की जर मॅनेजर मला सांगितलंय की फाईल सगळी झाल्या, 3:30 पण पैसे अकाउंटला येतात, तुम्ही विश्वासानं धैर्यानं तुझं काय पण असेल 5 पर्यंत मी देतो. का? तर या लागले. आता आले का तुमच्या अकाउंटला? अजून मॅनेजर तुमच्या ओळखीचा आहे का? तुमचा काय संबंधी आहे का? नाही. परंतु तुम्हाला माहित आहे की ते मॅनेजरच्या शब्दात ताकद आहे. जर त्यानं शब्द दिलाय तर 3:30 पर्यंत काय पण उद्या माझ्या अकाउंटला पैसे येणार. एक मनुष्याचा शब्द आपण पकडतोय आणि इतके रिलॅक्स राहतोय. एखादा पेशंट मरत जरी असला, डॉक्टर येऊन बाहेर म्हटला की काय नाही होते, चांगलं आहे. हालेलुया. ह्यांच्या समोर तो एक ने धाप टाकू दे, हे त्या पेशंटला म्हणतील खुळा झाला की डॉक्टर सांगितले ना तू बरा आहेस. एक मनुष्य ज्यावेळी बोलतोय आपण ते शब्द इतक्या ताकदीनं पकडतोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या डॉक्टरमध्ये पवित्र आत्मा नाहीये, त्या मॅनेजरमध्ये पवित्र आत्मा नाहीये, त्या अधिकाऱ्यामध्ये पवित्र आत्मा नाहीये. बायबल सांगते तुमच्या माझ्यामध्ये परमेश्वर सामर्थ्याचा, धैर्याचा आत्मा ठेवलाय. जितकं व्हॅल्यू त्या मॅनेजरच्या शब्दाला नाही, तितकं सामर्थ्य, तितकं व्हॅल्यू तुमच्या आणि माझ्या शब्दाला आहे. जितकं व्हॅल्यू, जितकी ताकद त्या डॉक्टरच्या रिपोर्टला नाहीये, शब्दाला नाही, तितकी तुमच्या आणि माझ्या शब्दाला आहे. फक्त फरक इतकाच आहे की मला ठाऊक नाही की परमेश्वर माझ्याकडे राजासारखं बघतोय. उपदेशक काय म्हटलं, जिथं राजा आहे, जिथं राजाचा शब्द आहे तिथं सामर्थ्य आहे. एक वचन आपण काढूया. योग 15 अध्याय 6 वचन काढा. योग 15 अध्याय 6 वचन. हा, योग 15:6. सॉरी, तुझेच मुख तुला अन्यायी ठरवते आणि मी ठरवत नाही. होय, तुझेच ओठ तुझ्या विरुद्ध साक्ष देतात. तुझेच मुख तुला अन्यायी ठरवते, मी नाही ठरवत, आणि तुझेच होठ तुझ्या विरुद्ध साक्ष देतात. परमेश्वर या वचनात योबासंग बोलायला, योबाचे मित्र त्या संग बोलायला लागलेत. तिथं परमेश्वर क्लिअर केलं. मागच्या आठवडी मी वचन शिकवलं, सकाळी पण मी हे वचन शिकवलं, आणि परत तुम्हाला पण उदाहरण सांगतो. किती लोकांनी वाचले पेत्र पाण्यावर चालला? वाचलाय तुम्ही ते? तुम्ही ऐकलाय पेत्र पाण्यावर चालला, बरोबर? असं लिहिले की वारा नावेच्या विरोधात होतं. त्यातनं त्यांनी बघितलं येशूला पाण्यावर चालताना. मग पेत्र म्हटला की हे पिता मी येऊ का? म्हटला. देव म्हटला ये म्हटला. काय म्हटला परमेश्वर? ये म्हटला. मग ज्यावेळी पेत्रानं म्हटलं मी येऊ का, त्यावेळी पण वारा होता, त्यावेळी पण वादळ होतं. मग ज्यावेळी पेत्र पाण्यावर पाय ठेवला, त्या पाण्याने त्याला नाही बुडवलं, तो चालला. आणि असं केलं की ज्यावेळी पेत्र चालला त्याचं लक्ष येशूकडून हटून ज्यावेळी वाऱ्याकडे गेलं, पेत्र बुडायला लागलं. मग परमेश्वर काय केला? त्याला हात दिला आणि वर काढला. देव म्हटला अरे तुझा विश्वास इतका बारका कसं काय, तुझा विश्वास इतका छोटा कसं काय? मग मी देवाला प्रश्न केला. मी म्हटलं देवा ह्याचा विश्वास छोटा आहे असं कसं काय म्हणतोयस? म्हटलं पाण्यावर पाय ठेवायला किती विश्वास पाहिजे माणसाला? हालेलुया. समजाले का? पाण्यावर पाय ठेवायला किती विश्वास पाहिजे? 2 पाऊल चालायचं जरी म्हटलं पाण्यावर, म्हटलं देवा एवढं तर केलंय की, म्हटलं बाकी कोण बोललं नाही, म्हटलं यो बोलून ऑलरेडी माहिती आहे परिस्थिती आपल्या विरोधात आहे, तरी पण बाहेर आलाय, म्हटलं पाण्यातनं पाण्यावर चालायला बाहेर आलाय. आणि किती बारका विश्वास म्हटलं, आणि किती असतोय म्हटलं मोठा विश्वास. मग ते झालं साईडला. मी म्हटलं देवा हे काय आहे म्हटलं. मग त्यावेळी परमेश्वर वचनात मला एक गोष्ट जिथं माझं लक्ष गेलं. मी म्हटलं दे बाप्पा त्याला बुडवलं पाण्यानं, त्याचं लक्ष वेधून घेतलं वादळानं. म्हटलं पेत्राची काही चुकी आहे? हालेलुया. पेत्राची काही चुकी आहे? म्हटलं पाण्यावर चालला ही त्याची चूक आहे का तुझ्यावर विश्वास ठेवून तो बाहेर आला ही त्याची चूक आहे? हालेलुया. तर पेत्राची काय चूक आहे यात? देव पाण्याला ओरडायला पाहिजे तुझी हिंमत कशी झाली माझ्या लेकराला बुडवायचं. देव वादळाला ओरडायला पाहिजे तुझी ताकद कशी झाली माझ्यापासून माझ्या लेकराला दूर करायचं. पण देव वादळाला नाही बोलला, देव पाण्याला नाही बोलला.
परमेश्वर पेत्राला बोलला का? हालेलुया, हालेलुया. पुष्कळ आपल्याला समजत नाही. हे बघा, तुम्ही जर अडचणीत गेला, तुम्ही समस्यात पडला, तर देव समस्येला दोष देत नाही. देव ज्या व्यक्तीने तुम्हाला फसवून अडचणीत टाकलं त्याला परमेश्वर दोष देत नाही. त्याचं कारण आहे का? तर पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये. बायबल सांगते ज्यावेळी परमेश्वर मनुष्य बनवला, देवाने त्याला स्वतःच्या प्रतिरूपासारखं बनवलं. जितकं सामर्थ्य परमेश्वरामध्ये, तितकं समजायले सेम टू सेम सामर्थ्य तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. इतकं सगळं सामर्थ्य असताना जर मी हारतोय, जर मी पडतोय, जर मी फसतोय, तर कारणीभूत कोण आहे माहिती आहे? मी आहे. तुम्ही तुमच्या लेकराला जगातलं बेस्ट पुस्तक आणून दिला. समजा ते लेकरू लॉची स्टडी करायले, त्याला वकील बनायचंय. जगातलं बेस्ट पुस्तक त्याला आणून दिला, जगातला बेस्ट क्लास तुम्ही त्याला दिला, जगातलं बेस्ट मधलं बेस्ट पेन बुक सगळं त्याला दिला, तरी पण जर ते फेल झालं, तर तुम्ही दोष कुणाला देताय? काय आई वडील प्रेमात आंधळे असतात ते म्हणजे शिक्षकांनी नीट शिकवलं नसतं. जर शिक्षकांनी नीट शिकवलं नसेल तर बाकीचे पण सगळे फेल व्हायला पाहिजे होते. मग काय म्हणतात की नाही, पेपर लय अवघड होता, पेपर लय अवघड होता, कोणच पास नाही व्हायला पाहिजे होतं. हे फेल झाले का? ह्याच्याकडे जे साधनं होती त्याचा उपयोग त्याला करता आला नाही. का मी अडचणीत, का मी पराजित, का मी गोंधळामध्ये जीवन जगतोय? त्याचं कारण आहे की जे साधनं परमेश्वर माझ्या दिलंय, पवित्र आत्मा दिलाय, सामर्थ्य दिलाय, अभिषेक दिलाय, या सगळ्या गोष्टीचा उपयोग माझ्या जीवनामध्ये मी करत नाही. म्हणून परमेश्वर पेत्राला बोलला. हालेलुया. ज्यावेळी एलिया भिवून पळून गेला, लपला होता इजबेलीला भिवून, देव एलियाला म्हटला, एलिया तू इथं काय करायलास म्हटला. देव इसं नाही विचारला कोण आहे ती इजबेल, दाखव म्हटला. कोण तुला भीती दाखवली? नाही. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नाही म्हणला परमेश्वर. देव म्हणलं तू इथं काय करायलास म्हटला. म्हणजे तू या भीतीमध्ये का जगालायस हे परमेश्वरला म्हणायचं होतं. हालेलुया. ज्यावेळी पण त्या गोंधळामध्ये अडचणीत असतोय की नाही, त्यावेळी परमेश्वर तुम्हाला मला प्रश्न करतोय की तुम्ही इथं काय करायला, कारण तुम्हाला मी यासाठी नाही बनवलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही किती लोक पिक्चर बघताय? मी बघितल्यात, जुने पिक्चर सांगावले. गोविंदा माहिती आहे तुम्हाला? हां, त्याचा एक पिक्चर आहे मला आवडत होता पहिला, स्वर्ग पिक्चर बघितलाय तुम्ही? स्वर्ग बघितलाय? तो पहिला नोकर असतोय, नंतर फिल्म स्टार होते, बरोबर आहे. आणि नंतर त्याचं आणि जे त्याचा मालक असते, काय त्याचं हिरोचं नाव त्या? राजेश खन्ना. राजेश खन्ना बरोबर तो वेगळा होते. राजेश खन्ना त्याच्या लाईफमध्ये, याच्या लाईफमध्ये स्टार बनते, सगळं होते. आणि काय होते की एक दिवस त्याची परिस्थिती खराब होते आणि गोविंदा मंदिरमध्ये काय करत असते, भात किंवा आपण म्हणू चपाती किंवा काय तर गरीब लोकांसाठी तो हे करत असतोय. मग वाढत वाढत तो जातो आणि त्याच्याकडे बघतोय. आता त्यावेळी तो कुठला शब्द वापरला मला काय आठवना झाले. ते म्हणते राजेश खन्नाला की साहब जी आप इधर, तुम्ही बंगल्यात होता, इतका पैसा तुमच्याकडे, इतकं नॉलेज तुमच्याकडे आहे, तुम्ही या पंक्तीत काय करायला? त्याला आश्चर्य झालं की हे आमचं साहेबजी ज्या घरात मी कामाला होतो, समजायले एवढा गाडी, एवढं मोठं इंडस्ट्री, एवढं सगळं, हे इथं पंक्तीत का बसलंय? तसं देव आश्चर्य करतोय तुमच्याकडे बघून. अरे तुला सगळं दिलं मी. परमेश्वर जाताना समजायले जे या पृथ्वीला बनवण्यासाठी जे काय परमेश्वराला लागलं, जे चमत्कार देवाने केले, जे काय या पृथ्वीवर असताना येशूने केलं, किंवा पृथ्वीत येशू यायच्या अगोदर जे काय परमेश्वराने महान काम केले, ते कसं केलं, काय केलं, सगळं परमेश्वर त्या पुस्तकात दिला. ते पुस्तक आपल्या हातात दिलं. आणि ते पुस्तक घेऊन पण जेव्हा मी अडचणीत बसतोय, परमेश्वर म्हणते तू इथं काय करायलास? तुझ्याकडे सगळे साधन दिले, तुझ्याकडे सगळा अभिषेक दिला, तुझ्याकडे सगळे बुद्धी दिली, तुझ्याकडे स्वतः मी आता पवित्र आत्म्याच्या रूपाने तुझ्या आतमध्ये, तरी पण या अडचणीत तू का? हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. आपण विसरतोय की परमेश्वर आपल्याला एक राजासारखं बनवलंय. तुम्ही घरात असा, तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी धुणं मांडीत करत असा, तिथं पण तुम्ही राजाच आहे.
बायबलमध्ये उदाहरण दिले उधळ्या पुत्राचं. बापाकडे त्यानं अधिकार मागितला, हक्क मागितला, सगळं मागितला. त्यानंतर गेला, उधळला, अय्याशी केला, सगळं केला, डुकराची टरपल खात होता. आणि बायबल सांगते की ज्यावेळी तो शुद्धीवर आला, मला सांगा, टरपल खात असताना शुद्धीवर यायच्या अगोदर पण तो श्रीमंत बापाचं लेकरू होता ना, बरोबर आहे, बरोबर आहे. तरी पण टरपल खात होता. पण ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं की अरे आपली अवस्था काही पण असू दे, आपला बाप श्रीमंत आहे. मग ज्यावेळी त्याची बुद्धी त्याच्याकडे आली, त्याने टरपल सोडला. तो म्हटलं बापाच्या घरला मी परत जातो म्हटलं. श्रीमंत बापाचं लेकरू असून पण त्यानं समस्यामध्ये दिवस काढले. ही गोष्ट वेगळी, त्यानं स्वतः त्या अडचण स्वतः ओढून घेतली. परंतु श्रीमंत बापाचं लेकरू असून पण त्यानं पुष्कळ दिवस समस्यामध्ये काढले. का? तो विसरला होता की त्याचा बाप कोण आहे. तो विसरला होता की तो कुठल्या बापाचं लेकरू आहे. तो विसरला होता की आपण कुठल्या घरात मोठा झालो. तुम्ही अशिक्षित असा, तुम्ही शिक्षण करत असा, तुम्ही धुणभांडी करत असा, तुम्ही रस्त्याचे काम करत असा, तुम्ही घरात काम करत असा, तुम्ही कुठली नोकरी करत असा, कधीच आणि कधीच तुम्ही जे काम करताय आणि जिथं राहताय त्याच्यावरून ठरवू नका की तुम्ही कोण आहे. एक धुणभांडी करणारी जर ठरवली धुणभांडी करण्यावर ती कोण आहे, तर आयुष्यभर ती नोकरानेच राहतं, आयुष्यभर ती कर्जातच राहणार आहे. तुम्ही जर ठरवलं की मी अशिक्षित आहे, माझ्याकडे ज्ञान नाही, मला वाचता लिहिता येत नाही, तुम्हाला जर आयुष्यामध्ये आशीर्वादित व्हायचे, तुम्हाला वाचता लिहिता आलं पाहिजे, ही अट परमेश्वर नाही दिला. तुम्ही लय भारी असायला पाहिजे, ही अट परमेश्वर नाही दिला. एकच अट आहे की तुम्हाला जाणीव पाहिजे की परमेश्वर माझा बाप आहे, मी त्याचं लेकरू आहे. ही जाणीव ज्यावेळी तुम्हाला होत्या आणि तुमचं डोळे ज्या प्रकाशनाकडे उघडले जातात की मी टरपल खाणे हे मला शोभा देत नाही, मी अडचणीत असणं हे मला शोभा देत नाही, मी माझ्या बापाच्या घरात असणं हे मला शोभा देतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय झालं योबमध्ये की तुझे होड तुझ्या विरुद्ध साक्ष देतात. तुझ्या तोंडामुळे तू अडचणीत आहे, मी नाही. किती वेळा आपण आपल्या तोंडामुळे अडचणीत आलो. कधीच आणि कधीच राजा तुम्हाला चेष्टा करताना दिसणार नाही. त्याला माहित आहे की मी राजा आहे. मी जर चेस्टेड म्हटलो याला मारा तर खरोखर मारून टाकतील त्याला. नाही पास्टर मी धुणभांडी करते, मला कुठलं राजा म्हणाले तुम्ही. मी सकाळी मला रस्ता लोटायचा असते, मला कुठलं राजा म्हणले, मी कशाला काय नाही. हालेलुया, हालेलुया. तुम्ही स्वतःकडे कसं बघताय हे खूप महत्वाचं. देव तुमच्याकडे कसं बघतो हे महत्वाचंच आहे, परंतु तुम्ही स्वतःकडे कसं बघताय त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. एक स्त्री परमेश्वराकडे आली, ती म्हटली माझी मुलगी आजार आहे म्हटली, येशू त्याला बरं कर. येशू म्हटला लेकराची भाकर कुत्र्याला घालता येत नाही म्हटला. ती म्हटली ठीक आहे म्हटली देवा, पण कुत्री पण मेजावरनं पडलेला चोरा खाऊन तर आपलं जीवन व्यतीत करतात. तिच्याकडे दोन पर्याय होते. येशूनं मला कुत्रं म्हटलं म्हणून रागात निघून जायचं किंवा तिथंच थांबून परमेश्वराकडं काहीतरी मिळवून घ्यायचं. तुम्हाला आणि मला परमेश्वर कधीच आणि कधीच लांब आपण असावं किंवा आपण अडचणीत असावं किंवा आपल्याला दूर करावी देवाची योजना नसते. आपलं शब्द आणि आपली जीभ आपल्या आशीर्वादाच्या विरोधात मध्ये थांबतं. ज्या बाईसाठी मी प्रार्थना केलं, मी घरातून माझ्या मनात आलं की त्यासाठी अनेकदा आपण प्रार्थना करूया, पण मी म्हटलं नाही, म्हटलं मला माहित आहे, म्हटलं मी बोललो नाही, म्हटलं मला माहित आहे देवाने तिला बरं केलं. म्हटलं मी सकाळी ज्यावेळी माझ्या मनात आलं, मी का चर्चमध्ये साक्ष दिली माहिती आहे का, मी माझ्या मनाला सांगितलं की तू काय पण सांग, परंतु मी चुकीचे शब्द माझ्या मुखातनं काढणार नाही म्हटलं. कारण की मला माहित आहे की जर बघा तुम्ही किती पण रागात असा, समजायला किती पण रागात असा, तुमच्या लेकराच्या विरोधात, पतीच्या विरोधात, पत्नीच्या विरोधात, एक लक्षात ठेवायचं, राग जे तुम्ही क्षणभर करताय त्या क्षणभरात तुम्ही 1000 शब्द बोलताय, ते 1000 शब्द तुमच्या येणारी पुढची पिढी पण आणि तुमचं लाईफ पण पूर्ण खराब करून टाकतो. रागात तुम्ही म्हणताय माझा नवरा बाद आहे, माझी बायको बाद आहे, ती नसल तरी 2 महिन्यात ती बाद बनते.
माझी अडचण आहे. तुमच्याकडे अडचण नसेल तर जी अडचण इत्यादी येतं. नाही माझा मुलगा गाढव आहे. हालेलुया, हालेलुया. मला आठवतं एकदा पप्पांनी उदाहरण दिलं की जर तुम्ही म्हणताय माझा मुलगा गाढव आहे, तर गाढवाला जन्म कोण देते? तुम्ही असं बघितलं का, एक बाई 9 महिने प्रेग्नेंट आहे, हॉस्पिटलमध्ये गेली आणि बाहेर येताना गाढवाचा बछडा बाहेर घेऊन आली. पेढे वाटत हे मला गाढव झाले. तुम्हाला एडी बिडी झाल्या, खोळे बिळे झाल्याच. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळी काय होतं आहे का, ज्यावेळी आम्ही पप्पा प्रार्थनेमध्ये आले, सगळं आलं, मग आमच्या परिस्थिती गरीब होती, अडचणी होती, गरीब आणि आमची दरिद्री परिस्थिती होती. मग तेव्हा मी जन्मलो, मला कोणतं सांभाळलं. मग एस्तेर ज्यावेळी पोटात होती त्यावेळी मम्मीची इच्छा नव्हती की एस्तेर व्हायला पाहिजे, तरी पण ती झाली. मग ज्यावेळी तुम्हाला सांगतो तिला आणलं, आमच्या मम्मीकडे दिलं, मम्मीला पटना. मम्मी म्हटली ही त्या आता काही झाल्या सोडा, त्यावेळी गोरी होती एकदम. मम्मी म्हटली ही माझी मुलगी असू शकत नाही, इतकी गोरी कसं काय असू शकते? काय सांगतोय का ना, आमच्या घरात खायला केसर आहे, केसर जाऊ दे, छान आहे, फिल्टरचं पाणी घरात नाही, आपली अवस्था खराब आहे, त्यामध्ये एवढं चांगलं मूल कसं होऊ शकते? तिला आश्चर्य वाटलं. ती म्हटली माझं नाही, म्हटली कोणाचं उचलून आणलंय का? नाही म्हटली आजी तुझंच नाही, म्हटली तू जन्म दिलाय. मग तसं जर तुम्ही तुमच्या लेकराला गाढव म्हणताय तर जन्म कुणी दिला? हालेलुया. नाही हा बैल बुद्धीचा आहे. बैलाला जन्म कोण दिला? मग घरात मोठे 2 बैल आहेत, त्या 2 बैलांनी एक छोटा बैलाला जन्म दिला. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला समजलं पाहिजे की परमेश्वर माझ्याकडे बघताना एक राजासारखं बघतोय आणि माझे शब्द माझ्या पिढीला, माझ्या घराला, माझ्या आर्थिक बाजूला, माझ्या बिझनेसला तयार करतात. मी कधीच आणि कधीच म्हणत नाही, माझ्या कामाच्या ठिकाणी पण ज्यावेळी मी असतोय, मी कधीच म्हणत नाही की जरा माझं वर खाली चालू आहे. अजिबात नाही. माझं वर चालू आहे म्हणते, खाली येतच नाही. ती गोष्ट शक्यच नाही की मी खाली यावं. ज्यावेळी मी लहान होतो, मी तुम्हाला का सांगायला माहिती आहे का, तुम्ही धुणं भांडी करत असा, पण ज्यावेळी तुम्ही धुणं भांडी करत असताना हे जाणून घेताय की ही आयुष्यभर धुणं भांडी करणं ही देवाची योजना माझ्यासाठी नाही. तुम्ही जाणून घेताय की देव तुमच्या मुखामध्ये काय सामर्थ्य ठेवलंय, आणि तुम्ही जाणून घेऊन जेव्हा बोलायला सुरू करताय, सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला बदलायला सुरू करतात. जेव्हा लहान होतो, आम्ही मिरजमध्ये सेवाकाई सुरू केली, आणि त्यावेळी एक सिस्टर होती, आमच्याकडे गाडी नव्हती, मग पप्पाला त्यांनी स्प्लेंडर दिली ती वापरायला. त्यांचे हस्बंड बाहेर गावाला कामाला होते, मग त्यांनी ज्यावेळी गावात नसायची त्यावेळी त्यांची गाडी आमच्याकडे असायची. आणि काय व्हायचं, मला आणि पप्पाला कार गाडीचा शौक होता लहानपणापासून. आमची अवस्था काही असू दे, परंतु लहानपणापासून मला त्यांनी असं वाढवले जसं की आपल्याकडे लय आहे, लय म्हणजे लय आहे. मग ज्यावेळी त्या स्प्लेंडरवरनं मला आठवते, एक शाळा सुटली आमची, 3रीला का 2रीला मी होतो. मी आणि पप्पा गाडीवरनं चाललो होतो, आणि जाताना तिथनं आमच्या समोरून एक मर्सिडीज गेली. मी त्यावेळी 2री लहान लेकरं कसं बापासंग बोलतात तसंच मी बोलतो होतो. मी म्हटलं पप्पा बघा, म्हटलं श्रीमंत लोक त्या गाडीतनं जातात. पप्पा म्हटले आपल्यासारखं. मग आपल्यासारखं म्हटलं मला हसायला. मी म्हटली गाडी आपली नाही, आपण दुसऱ्याची स्प्लेंडर घेऊन फिराले. हालेलुया, हालेलुया. घरामध्ये असं वातावरण तयार करा तुमच्या. बाहेरनं कोणतरी आला का नाही तर तुम्हाला मूर्ख, खोळा, मेंटल म्हणायला पाहिजे. समजायले? तुम्ही जे बोलताय ते पुढच्या व्यक्तीला अवघड वाटायला पाहिजे. त्याच वेळी देव आपल्या जीवनात ते काम करतोय. आता मी तुमच्याकडे कुणाकडे जर आलो, मला म्हटलं 10 रुपये देता का, तुम्ही मला 10 रुपये देणार? मी तुमच्याकडे आलो, मला म्हटलं मला 1 लाख रुपये चेक द्या आत्ताच्या आत्ता, तुम्ही म्हणाल पास्टर मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो का, आमच्याकडे आत्ता तेवढे. हालेलुया. 10 रुपये तुम्ही देऊ शकता का, तुमच्याकडे आहे. मग तुम्ही मला म्हटलं काही टेन्शन घेऊ नका, 5 वाजेपर्यंत मी 1 लाखाची व्यवस्था करतो, चेक तुम्हाला आणून देतो. त्यावेळी खरा विश्वास पारखला जातोय. हालेलुया. छोटं मोठं बोलण्यात ते म्हणायचं नाही मी विश्वास आहे, देवानाचा दिवस दाखवला, हे काय देव दाखवणारच आहे आपल्याला. आपल्या क्षमतेच्या पलीकडे ज्यावेळी आपण बोलतोय, आपल्याला माहिती आपल्या ताकदीनं, आपल्या क्षमतेनं आपण ते करू शकत नाही, आणि ज्यावेळी पण ते आपण बोलतोय ते दाखवते की किती माझा विश्वास परमेश्वरावर आहे, किती मी परमेश्वरावर
भार ठेवून चालतोय. हालेलुया, हालेलुया. देव सरळ म्हटला योबाला की मी तुझ्या विरोधात नाही म्हटला, तुझा शब्द. तुम्ही म्हणताय माझं पोरगं दारूड आहे, ते दारू पिऊन मारणार. तुम्ही दर आठवड्यात तीच प्रार्थना घेऊन येत आहे. तुम्ही ठरवलंय जो तुमचं पोरगं दारू सोडणार नाही, कशाला ते बरं होते? हालेलुया. नाही पास्टर माझं अंग दुखायला, तुम्ही ठरवलंय दर आठवड्यात दुखणार आहे. तुमच्यासाठी प्रार्थना करून करून आमचं अंग दुखायला सुरू होते. काय तुम्ही ठरवलंय की आयुष्यभर माझं अंग दुखणार आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव आपल्या विरोधात थांबत नाही, आपले शब्द. समजाले? आपले शब्द थांबले. 2 महिन्यामागं मला आपले एक जण आहेत, त्याने बिझनेस सुरू केला, एज्युकेशन संबंधित काही. तर ते क्लास सुरू केल्यावर मला फोन आला की असं असं आहे आणि मला लोकांचं पेमेंट द्यायचं होतं आणि माझ्याकडे पैसे नव्हते. म्हटलं मग काय झालं? म्हटलं नाही, पण लास्ट टाइम आपण बोललो, तुम्ही मला म्हटला की विश्वासानं देवाकडे हक्कानं मागायचं आणि विश्वासानं बोलायचं. काय जरी खिशात नसलं तर विश्वासानं बोलायचं. मग मला म्हटले मला 40,000 रुपये लोकांचं पेमेंट द्यायचं होतं, शिक्षकांचं पेमेंट आणि बाकीचं भाडं बिडं इलेक्ट्रिसिटी असं करून 40,000 रुपये मला पेमेंट द्यायचं होतं. म्हटलं काय झालं? मग मला एक व्यक्ती देतो म्हटला होता, म्हटले 40,000. आणि मी त्याला दुपारपासून फोन लावलो तर त्यानं फोन बंद करून टाकला, त्यानं फोन नाही उचलला माझा. म्हटली माझ्याकडे पर्याय दुसरा नव्हता. मी गेलो रूममध्ये, मी बसलो, मी प्रार्थना केली, देवा तू काय पण करून मला 40,000 द्यायचं. आणि मी म्हटलं की येशूच्या नावात माझ्या अकाउंटला 40,000 येणार. मी 15 मिनटं म्हटले असंच म्हणलं माझ्या अकाउंटला 40,000 येणार, 40,000 येणार, 40,000 येणार. म्हटलं मग काय झालं? काय नाही म्हटली, काय नाही, रात्र झाली म्हटली. मग दुसरा दिवस आला, त्याला पेमेंट करायचं होतं आणि जवळपास 3:30-4 वाजता मी पेमेंट करतोय. तर बरोबर म्हटले 2 वाजता ज्या माणसानं फोन बंद केला होता म्हटले, सकाळी पण मी फोन केला तर फोन बंद होता म्हटली. बरोबर 2 वाजता त्या माणसानं 3ला माझं पेमेंट करायचं असते म्हटले, बरोबर 2 वाजता माझ्या अकाउंटला त्यानं 40,000 रुपये ट्रान्सफर केले. हालेलुया, हालेलुया. किती रुपये? कुणाकडे मागितलं नाही. तुमच्या जीवनामध्ये परिणाम दिसायला पाहिजेत. पास्टरकडे यायचं बंद करा, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. आमचं काम तुमच्यासाठी प्रार्थना करणं आहे. तुम्ही नाही सांगितलं तरी आम्ही करतोयच. स्वतःकडे तसं बघा जसं बायबल तुमच्याकडे बघतो. समजाले काय? स्वतःकडे तसं बघा जसं बायबल तुमच्याकडे बघते. ज्यावेळी वचनं मला समजलीत, मी लोकांना पप्पाकडे पाठवायचं बंद केलो. थांबा म्हटलं मी करतो, कारण मला माहीत आहे की जो आत्मा माझ्या बापामध्ये तो सेम आत्मा, पवित्र आत्मा माझ्यामध्ये पण आहे. हे गर्वाचं बोलणं नाही, हे जाणीव मला झाली की अरे ज्या ताकदीनं माझं बाप प्रार्थना करतोय, ज्या ताकदीनं माझं वडील प्रार्थना करते, ती सेम पवित्र आत्मा माझ्यामध्ये आणि ते सेम पवित्र आत्मा तुमच्यामध्ये. फक्त फरक काय की ज्यावेळी मी म्हणतोय तू बरा झालायस, मी कुठल्याही प्रकारे स्वीकार करत नाही की ते व्यक्ती अजून पण आजारी आहे म्हणून. ते जरी माझ्याकडे पुढच्या वेळी प्रार्थनेला आला की अजून मी आजारी आहे, मी त्यासाठी प्रार्थना करत नाही. मला माहीत आहे की जर मी राजा आहे, जर परमेश्वर मला बनवलंय तर माझ्या मुखात सामर्थ्य. ज्यावेळी मी म्हणतोय की देव बाप्पा मला दिला आभार मानतो आणि त्यानंतर मी माझा फोन घेऊन त्याच गोष्टीसाठी इकडे तिकडे फोन लावून तरतूद करत बसतोय, ते दाखवते की माझा विश्वास नाही आहे परमेश्वरावर. ज्यावेळी मी तर प्रार्थना करून जातोय की देव मला बरं केलंय आणि मी फोन लावून विचारतोय अरे अजून याच्यावर कुठली गोळी आहे का या दुखण्यावर, त्यावेळी मी दाखवतोय की मला परमेश्वर बरं नाही केला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दिवसाच्या समाप्तीकडं जे आपण येतोय, एक दिवसाचा आपला सारांश असतोय की आज दिवसभरात माझ्या संग काय 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 घडलं. बरोबर आहे? आणि ते सारांश आपण घेऊन त्याच्या विश्वासाने आपण झोपी जातोय. जर तुमचं वाईट घडलं असेल तर तुम्ही म्हणता अरे दिवस आजचा दिवस माझा वाईट गेला. चांगलं घडलं तुम्ही म्हणता आजचा दिवस माझ्यासाठी एकदम भारी गेला. कोण ठरवते की आजचा दिवस माझा वाईट गेला किंवा आजचा दिवस माझा चांगला गेला? देव तुमच्याकडे माझ्याकडे सगळे अधिकार दिला, परंतु एक अशी गोष्ट आहे जी परमेश्वर केला
जे तुम्ही किंवा मी आपण बदलू शकत नाही आपल्या जीवनाविषयी, आपल्या लाईफविषयी. बायबल सांगते पहिला दिवस परमेश्वर बनवला, देव म्हटला चांगला आहे म्हटला. दुसरा दिवस परमेश्वर म्हटला, देव म्हटला चांगला आहे. तिसरा दिवस म्हटला, देव म्हटला चांगला आहे. चौथा म्हटला चांगला आहे. पाचवा म्हटला चांगला आहे. सहावा म्हटला देव चांगला आहे. हे 6 दिवस परमेश्वर तुमच्या माझ्यासाठी चांगलं बनवलं, तर मग कोण तो दिवस तुमच्या माझ्यासाठी वाईट केला? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोण ठरवलं की तुमचा दिवस वाईट आहे? नाही, आज माझ्या संग सगळं वाईट झालं. सगळं वाईट झालं म्हणजे दिवस वाईट बनत नाही. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सगळं वाईट माझ्या संग झालं म्हणजे दिवस वाईट नाही माझ्यासाठी, तो चांगलाच आहे. जे तुम्ही ठरवताय, जे तुम्ही ते आतमध्ये घेताय की आजचा दिवस माझ्यासाठी वाईट आहे, त्या क्षणाला तो दिवस तुमच्यासाठी वाईट बनतोय. बायबल सांगते जे परमेश्वर प्रेम करतात सर्व गोष्टी मिळून त्यांच्या हितासाठी काम करावे. प्रत्येक आलेला पराजय, प्रत्येक आलेला नकार, प्रत्येक आलेलं फसवणूक सगळं मिळून माझ्या हितासाठी काम करायला. मग कोण ठरवलं की माझा दिवस वाईट आहे? तुमचे शब्द. तुम्ही म्हणता माझं विश्वास परमेश्वरावर आहे, पण जे तुम्ही बोलताय ते दिसत नाही तुम्ही खरोखर परमेश्वर विश्वास करताय. जे तुम्ही तुमच्या परिस्थितीवर चिडताय, प्रार्थना करून 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 पण देवा माझ्यासंग काय होईना झाले, हे जर तुम्ही दाखवून दिला की माझा विश्वास परमेश्वरावर नाही. जर बँकेचे मॅनेजर म्हटलं तुला 3:30 वाजता अकाउंटला ते जा म्हटला, तुम्ही 2 वाजता त्याला फोन करत नाही, मॅनेजर साहेब येणार आहे का? तुम्हाला माहित आहे तो बोललाय तर येणार आहे. मग तसं तुमच्या मुखात परमेश्वर सामर्थ्य ठेवला, तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा ठेवला का? तुम्हाला तुमच्या शब्दावर विश्वास नाही. हालेलुया. पहिला तुम्ही स्वतः तुमच्या शब्दावर विश्वास करा, जग नंतर करू दे. मी जेव्हा तुम्हाला म्हणतोय की जावा तुम्ही बरं आहे, त्यावेळी मला परत साईडला बसून देवाला सांगायला लागत नाही की देवा पहिला प्लीज बरं कर. मला माहिती आहे जर माझ्या तोंडातून बाहेर आले तर ते बिना काम करता परत येऊ शकत नाही. ज्यावेळी मी एज्युकेशन करायचो कॉलेजमध्ये, देव मला बोलला, देव मला त्या दिवशी वचन दिला. काय वचन दिला माहिती आहे काय? संकटात मी तुझ्या बरोबर असेन, तुला मुक्त करेन, तुला सन्मान करेन, परीक्षेत मी तुझ्या बरोबर असेन. हे वचन परमेश्वर मला दिला. त्यावेळी माझं फायनल इयरचं एक्झाम होतं आणि फायनल इयर्स होता आणि माझा अभ्यास नव्हता. मला माहीत होतं. देवाला म्हटलं देवा हे वचन तू मला दिलायस, म्हटलं माझ्याकडे 1 महिना आहे, 1 महिन्यात मी अभ्यास करतो, परंतु म्हटलं मी फेल बिल तसलं काय होणार नाही. म्हटलं हे जर वचन असं लिहिलंय तर असंच व्हायला पाहिजे म्हटलं माझ्यासंग. त्या 1 महिन्यात मी अशा कुठल्या ग्रुपमध्ये थांबलो नाही ज्या ग्रुपमध्ये डिस्कशन चाललं होतं की पेपर किती अवघड आहे. मी अशा कुठल्या ग्रुपमध्ये थांबलो नाही. त्या 1 महिन्यात मी अशा कुठल्या ग्रुपमध्ये थांबलो नाही जिथं असं चाललेलं की अरे माझा एखादा विषय राहील किंवा नाही राहील. मी अशा कुठल्या ग्रुपमध्ये नाही थांबलो. पेपर द्यायचं, उठायचो, घरला जायचो, वचन वाचायचो, प्रार्थना करायचो, अभ्यास. का? एक तर आपला चांगला स्वभाव आहे की आपण लगेच विसरतोय. दुसरा आपला चांगला स्वभाव आहे की बिना बोलता आपण राहू शकत नाही. समजायला का? बिना बोलता आपण राहू शकत नाही. 4 मित्र चेष्टा केली की आपण काहीतरी एक्स्ट्रा ऍड करतोय. मला माहिती होतं की यांच्यात गेलो तर काहीतरी तोंडातनं निघल, ह्यांनी पास होतील, आपला अवघड होईल. मी पेपर द्यायचो, कुठला ग्रुप नाही काय नाही, घरात जाऊन झोपायचो, उठायचो, परत जाऊन अभ्यासाला बसायचो. जे वचन परमेश्वर दिलं ते वचन वाचायचो, ते वचन कबूल करायचो. ज्यावेळी गाडी घेऊन घरला जायचो, गाडीवरून जाताना एकच म्हणायचो की परमेश्वर मला मुक्त केलंय, मला सन्मान केलंय, परमेश्वर मला मुक्त केलंय. माझ्या कॉलेजपासून माझं घर 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. 15 मिनिट कंटिन्यू देव मला मुक्त केलंय, परमेश्वर मला सन्मान केलंय. मी फेल होणार नाही, मी पास होणार, मी फेल होणार नाही, पास होणार. कुणाची ताकद नाही मला फेल करायचं. 15 मिनिट कंटिन्यू. हालेलुया, हालेलुया. असं नाही की नाही देव मला पास केलाय आणि घरात जाऊन अभ्यास झालाय पण माहित नाही किती येतं काय पडते. नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला एक टेंडर भरायचं होतं आणि काय झालं, एंड मोमेंटला मला कळालं की टेंडर आहे. एंड मोमेंटला कळालं आणि ते 1 दिवसात बंद होणार होतं. मी जाऊन त्या ह्याला भेटलो, ऑफिसर जे होता. मी म्हटलं सर मला भरायचं आहे. म्हटलं ते माझ्याशी चांगलं आहे, देवाच्या कृपेनं त्याचा जीव माझ्यावर आहे. ते म्हटला तसं टाईम वाढवता येत नाही. म्हटलं लई लोकांनी भरले असतील, तू जा म्हटलं ट्राय कर, भरलं तर भर. मी गेलो पण ते काय मला भरायचं झालं नाही. मी घरात गेलो, म्हटलं दे बाप्पा येशूच्या नावात, म्हटलं
6 दिवस हे जी मी तारीख वाढवतो म्हटलं, ते प्रार्थना केलो, मी झोपलो, नंतर माझ्या लक्षात आलंच नाही मी काय प्रार्थना केली. आपला चांगला स्वभाव आपण विसरून जातोय. मग त्यानंतर 3 दिवसानं मी असंच एक ठिकाणी ऑफिसमध्ये बसलो, तर म्हटलं बघूया, तर म्हटलं हाय का. मी बघितलं, बरोबर तिथं जिथं ते होतं बरोबर तिथं लिहिलं की या याच्यासाठी 6 दिवस एक्स्ट्रा वाढवून आलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. जे माझे नाते, त्या सरासंग माझं नातं आहे, जे माझं नातं माझ्यासाठी करू शकलं नाही, ते परमेश्वराची कृपा आणि माझा शब्द माझ्यासाठी करू शकलो. का? मी बोललो, मी विश्वास ठेवला, मी डोक्यातनं काढून टाकलं. तुम्ही डोकेदुखी घेऊन माझ्याकडे आला, प्रार्थना करा, मी तुमच्यासाठी तशीच प्रार्थना करणार. तुम्ही कॅन्सर घेऊन आला, मी तशीच प्रार्थना करणार. मी जास्त लोड घेत बसत नाही. देव म्हटला तुमचं जीव माझ्यावर द्या म्हटला, मी लोड घेत बसत नाही. तुम्ही कॅन्सर घेऊन या ना काही पण घेऊन या, लोड नाही घ्यायचं. माहीत पाहिजे की एक राजासारखं परमेश्वर बनवलाय, आणि ही जी जीभ आहे, ज्यावेळी जीभ वर खाली होत्या, ज्यावेळी जीभ काहीतरी कृती करत्या, त्यावेळी काही नाही काही तर माझ्या मुखातनं सामर्थ्य बाहेर पडायला. हालेलुया. एक शेवटचं वचन आपण वाचूया आणि त्यानंतर आपण प्रार्थना करूया. नीतिसूत्रे 10 अध्याय 19 वचन. नीतिसूत्रे 10 अध्याय 19 वचन. पुष्कळ बोलण्यात पापाचा तोटा नाही, तर जो आपले पोट आकारतो तो शहाणपण करतो. हा, जितकं तुम्ही बोलताय तितकं पाप होत जाते. तोंड बंद करून बसा असं मी म्हणत नाही. जितकं तुमचं तोंड बंद आहे तितकं सैतान तुम्हाला जास्त मारतोय. हे तोंड चालायला पाहिजे, पण कशासाठी? फक्त आणि फक्त आपल्या हितासाठी चालायला पाहिजे. फक्त आणि फक्त आपल्या लेकराच्या चांगल्या भविष्य बोलण्यासाठी चालायला पाहिजे. फक्त आणि फक्त माझा बिझनेस वरती चाललाय हे बोलण्यासाठी चालायला पाहिजे. फक्त आणि फक्त माझ्या कामामध्ये माझी उन्नती होणार आहे हे बोलण्यासाठी चालायला पाहिजे. जर हे तोंड याच्या व्यतिरिक्त जर चालत असेल, देव जरी इच्छा केला तर तुम्हाला आशीर्वादित करू शकत नाही. हालेलुया. देव जरी इच्छा केला तरी देव तुम्हाला आशीर्वादित करू शकत नाही. का? तुमचे प्रत्येक शब्द जे तुम्ही बोललाय, तुम्हाला वाटतं हवेत बोललो, उडून गेलं नाही. हालेलुया, हालेलुया. मी परवा दिवशी एका मुलीची साक्ष ऐकली. मला माहित नव्हतं की त्या जीवनात ती साक्ष घडल्या म्हणून. मला आता परवा दिवशी कळालं. असं एका मुलासंग आम्ही बसलो होतो आणि त्याला फोन आला आणि त्या मुलीनं तिकडं, त्याची बहीण आहे, त्यानं म्हटली प्रेज लॉर्ड. मी म्हटली प्रार्थना करते. तो म्हटलं आमच्या घरात सगळ्याचं हीच प्रार्थना करते. जरा प्रार्थना करायला आमच्या घरात देत नाहीत. म्हटलं लपून प्रार्थना करत्या, पण सगळ्याचं हीच करत्या. मी बाहेर आल्यावर म्हटलं पप्पाला, म्हटलं ही आश्चर्य आहे. म्हटलं मला वाटलं नव्हतं की पोरगी प्रार्थना करत असेल. पप्पा म्हटल्यावर त्या जीवनात देवाने एवढं भारी चमत्कार केलाय. म्हटलं काय झालं? म्हणले ती 10वीत असताना जी डिप्रेशनमध्ये गेली ती, कारण का आत्तापर्यंत आयुष्यात तिला कधीच म्हटली 70च्या वरती मार्क नाही पडली. मग ती टेन्शनमध्ये होती. 10वीला बोर्ड, तिला इंजिनिअरिंग करायचं होतं. आता ती कॉम्प्युटर सायन्स करायला लागल्या. इंजिनिअरिंग करायचं आहे म्हटले आणि हे 50-40 मार्कांनी कुठं चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार होतं. मग त्यावेळी म्हटले मी त्यासाठी प्रार्थना केली. तिला मी एवढंच सांगितलं, एवढं म्हणायचं की मी मठ्ठ नाही आहे. माझ्या आईबापानं बोलले प्रत्येक शब्द मी रद्द करतो. परमेश्वराच्या कृपेनं मी माझ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हुशार आहे. मी माझ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आशीर्वादित आहे. हालेलुया, हालेलुया. त्याच्यानंतर तिचा रिझल्ट चांगला आला ती गोष्ट वेगळी आहे, ती पास झाली ती गोष्ट वेगळी आहे. परंतु तिच्यानंतर ज्यावेळी ती पुस्तक हातामध्ये घ्यायची, ज्या गोष्टी त्या डोळ्यातनं पाणी काढायचं, जे तिला समजायचं नाही, ती प्रत्येक गोष्ट तिला समजायला सुरू झाली. जी त्या घरातली मट्ट मुलगी होती ती त्या घरामध्ये सगळ्यात सुंदर एज्युकेशन, सगळ्यात वरच्या लेवलचे एज्युकेशन करायला आज, आणि ती तिच्या कॉलेज लाईफमध्ये एकदम टॉपचं लाईफ जगायला लागल्या. कसं झालं? हे जितकं ताब्यामध्ये ठेवताय तितकं सुरळीत तुमचं जीवन आहे. ह्याला जितकं मोकळं सोडताय तितकं ओबड खाबड आपलं जीवन बनतंय. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी एका संग जेवायला बसलो परवा, ख्रिश्चन होतं, आणि त्यांनी मला प्रश्न केला. त्यांना माहीत नाही मी सेवक आहे. असं मित्राचा मित्र कोणतं होतं आणि आम्ही बसलो. असं मला म्हणले तुम्हाला वचन माहीत आहे का? मी म्हटलं मला माहीत आहे. स्तोत्र 23. म्हटलं स्तोत्र 23 माहीत आहे. म्हटलं
मग आवडतं वचन कुठलं आहे? म्हटलं माझं बायबलच मला आवडते. म्हटलं सगळं बायबल मला आवडतं, असं वचन नाही. नाही तरी पण सांगा एक वचन. म्हटलं बायबल मला आवडते. म्हटलं मी म्हटलं तुम्ही किती वचन वाचताय? मी एका दिवसातनं एक अध्याय वाचतोय. म्हटलं मी दिवसातनं 4 पुस्तक वाचतोय. म्हटलं त्यामुळे म्हटलं मला बायबलच आवडते. म्हटलं नाही तरी पण एक वचन, तरी पण एक वचन. मग मी एक वचन सांगितलं मला जे सांगायचं होतं. मग जेवण सुरू झालं. माझं जरा वेगळं काय तर चाललं, मला तिथं निघायचं होतं फास्ट. मग मी जेवायला मग मला म्हटले की मला काहीतरी सांगायचं. म्हटलं बोला की. म्हटलं काय अडचण नाही, बोला. म्हटलं बोल. म्हटलं काय अडचण नाही. म्हटलं असं माझं जीवनात असं आहे आणि त्यावेळी मला ती गोष्ट नाही मिळाली, पण मी देवाला धन्यवाद देतो की मला ती नाही मिळाली. देव माझ्यासाठी आता बेटर करणार आहे. मग तुम्हाला काय याच्यावर वाटते? मी म्हटलं तुम्ही ठरवलायच म्हटलं की देव तुम्हाला देणार नाही. तुम्ही ठरवलायच म्हटलं ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली नाही, तर देव जरी इच्छा केलं तुम्हाला मिळू शकत नाही. म्हटलं ती गोष्ट नाही. देवा दे, दिलास तर आभार मानतो, नाही दिलास तर तुझी महिमा असू दे. हालेलुया. बायबल सांगते स्थिर मनाला आशीर्वादाची रेलचल आहे. जेव्हा तुम्ही वचन वाचताय की नाही, तुमच्या मनामध्ये तेच विचार येतात जे देव तुमच्याविषयी प्लॅन केलंय. त्यावेळी शंका राहत नाही की देवाची इच्छा आहे का नाही. नाही, तुम्हाला माहित आहे की हे जे माझ्या मनात आले. मी म्हटलं मला तसं प्रॉब्लेम येत नाही. म्हटलं कधी मला माहिती आहे. म्हटलं जर एखाद्या ऑफिसच्या दारात मी गेलोय, एखादी गोष्ट घ्यायला आत मी चाललोय, तर मला माहिती आहे म्हटलं देवाची इच्छाच आहे की मी ती घेऊन बाहेर यायला पाहिजे. म्हटलं मी देवाला विचारत बसत नाही की देवा तुझी इच्छा आहे का नाही. देवाची इच्छा नसती म्हटलं देव तिथेपर्यंत मला घेऊन गेला नसता. असं नाही म्हटलं तुम्ही गर्विष्ठ बोलालाय. म्हटलं गर्विष्ठ नाही, म्हटलं हे एकनिष्ठ आहे. म्हटलं देवाशी नातं समजायला ज्यावेळी तुम्ही देवासंग एकनिष्ठ एक जवळचं नातं होते की नाही, त्यावेळी तुम्हाला माहीत असते. आता तुम्ही नवरा बायको आहे, आयब्रो वर गेलाय तुम्हाला माहिती आहे पाणी आणायचं आहे. समजायले आयब्रो खाली गेलाय तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. का माहिती आहे एवढं सगळं? हालेलुया, हालेलुया. जे वेळ तुम्ही घालवलाय फॅमिली, जे वेळ तुम्ही तुमच्या नवऱ्यासंग घालवलाय, तुम्हाला माहिती आहे काय आहे. तसंच आहे की जेव्हा तुम्ही जास्त वेळ परमेश्वरासंग घालवताय, तुमच्यासाठी अशक्य बनून जाते एखादी गोष्ट नेगेटिव्ह, एखादी गोष्ट अगेन्स्ट देवाच्या बोलायचं तुम्हाला अवघड होऊन जाते. मला एक लहान असताना मी पडलो, मला एक आजार किंवा मला असं म्हणू शकता की हे माझा खांदा, त्यावेळी पडल्यानंतर थोडं प्रॉब्लेम झाला माझ्या खांद्याला इकडं. आणि मी ज्यावेळी जिम करायचो किंवा ज्यावेळी मी अभ्यास करायचो, खाली वाकून बसलं की मला एक साईडला पूर्ण पेन होत होतं असं. मग माझं डोकं मी आपटून घ्यायचो भिंतीला, एवढं दुखायचं मला. आणि मग पप्पा म्हटले मला तुझ्या डॉक्टर बघाय. म्हटलं डॉक्टरची गरज नाही म्हटलं मला. हे प्रत्येकाचा विश्वास आहे, मी तुमच्यावर लादत नाही आहे, पण मी तुम्हाला सांगालो आज माझा खांदा बरा आहे, मला कुठला उपचार नाही, कुठलं ट्रीटमेंट नाही, काही नाही. म्हटलं मला डॉक्टरची गरज नाही. म्हटलं कोण सांगितलं म्हटलं माझा खांदा खराब झाला आहे. म्हटलं पप्पा म्हटले फिजिओथेरपिस्टला दाखवूया. म्हटलं काय दाखवणार आहे? म्हटलं काहीच नाही म्हटलं यामध्ये, मला दुखत होतं, मला माहीत आहे. नाही म्हटलं काही नाही, म्हटलं एकदम परफेक्ट आहे, आज माझा योग खांदा पूर्ण परफेक्ट आहे, मला काय अडचण नाही. एक वेळ अशा अवस्था होती की जर मी या हाताने 25 किलो उचलतोय तर या हाताने 5 किलो उचलायचं मला अवघड होतं. इतकं डॅमेज झालं होतं माझं इकडचा खांदा. विदाऊट एनी ट्रीटमेंट आज बरा आहे, आज एकदम फाईन आहे, काय अडचण नाही मला. मी कधीच एक्सेप्ट केलं नाही, ना माझ्या शरीराच्या बाबतीत, ना माझ्या शिक्षणाच्या बाबतीत, ना माझ्या आर्थिक गोष्टीच्या बाबतीत, ना माझ्या भविष्याच्या बाबतीत. मी कधीच एक्सेप्ट करत नाही. हालेलुया, हालेलुया. जर तुमचा पाय खुबा त्रासलेला आहे, तुम्ही लंगडून चालताय, आणि जर तुम्हाला कोण म्हटलं की सिस्टर का लंगडून चालाय, तुम्हाला त्यांना सांगायचं डोळे व्यवस्थित करून पहा, मी लंगडत नाही, मी व्यवस्थित आहे. ते बोलून परत लंगडत चालत जावा, काय अडचण नाही. परंतु कधीच आणि कधीच हे जे जीभ परमेश्वर दिलाय हे त्यासाठीच वापरायचं जे आपल्याला फायदेशीर आहे. अशा पुष्कळ गोष्टी आहेत 10 वर्षामध्ये ज्या माझ्या विरोधात होत्या, ज्या मला मिळणं अशक्य होतं, त्या गोष्टी मला मिळाल्या. फक्त आणि फक्त काय माहिती आहे का, मी कधीच एक्सेप्ट केलं नाही की ती गोष्ट मला मिळू शकत नाही, कधीच नाही. तुम्ही ठरवताय देवा तुझी इच्छा असेल तर, एवढं प्रामाणिक आहे आपण, एवढं प्रामाणिक आहे. देवा तुझी, जर तुमची इच्छा आहे की नाही, देवाची इच्छा असेल तसं व्हायला पाहिजे, तर तुम्ही त्या गोष्टीसाठी कधी प्रार्थनाच केला नसता. तुम्हाला ते पाहिजे म्हणून तुम्ही त्यासाठी प्रार्थना करताय, आणि त्यात पण देवाला मस्का लावायचं की देवा तुझी इच्छा असेल तर. हालेलुया,
बायबल सांगते तुझं बोलणं होय तर होय, नाही तर नाही नसायला पाहिजे. पाहिजे तर देवाला सांगा पाहिजे, नको तर सांगा नको. हे मधला मार्ग नाही काढायचा. देवा तुझी इच्छा असेल तर. मग देवाची इच्छा लय काय काय तशी. देवाची इच्छा आहे की तुम्ही रात्रभर प्रार्थना करायला पाहिजे. देवाची इच्छा आहे की तुम्ही रात्रभर वचन वाचत बसायला पाहिजे. देवाची इच्छा आहे की तुम्ही सगळं घरदार सोडून जाऊन सेवकाई करायला पाहिजे, मिशनरी काम करायला पाहिजे. तशी लई देवाची इच्छा आहे. ते सोडा साईडला. तुम्हाला काय पाहिजे. एक व्यक्ती आला देवाकडे, देवा तुझी इच्छा असेल तर मला बरं कर. देव म्हटलं तुझी इच्छा काय आहे म्हटलं. हालेलुया. तुझी इच्छा काय आहे म्हटलं. जोपर्यंत आपण आपला भूतकाळ विसरत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराच्या सामर्थ्यानं देवाच्या लेकरासारखं बोलू शकत नाही. तुम्हाला काय वाटते. माझं वय 21 आहे. कोण मला ताकद देते बोलायला. का मी कॅन्सर असू दे, ट्यूमर असू दे, HIV असू दे, काही पण असू दे, का मी कुठला लोड घेत नाही. माझ्या शिक्षणामुळं, कशामुळं. कोण मला ताकद देते आतनं बोलायला. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझा भूतकाळ बघायला गेलं तर आमचा भूतकाळ खराब आहे. समजायला, गटर काढणारं काम करणारं माझे वडील. कोण मला ताकद देते सगळं विसरून. कोण मला ताकद दिलं भारीतल्या कॉलेजमध्ये शिकायचं, तिथं टॉप करायचं. कोण मला ताकद दिलं बिझनेस करायचं. कोण मला ताकद दिलं. समजायला झोपडपट्टीतनं मी होतो. ज्यावेळी तुम्हाला सांगतो मी मॉडेलिंग करायचो, आम्ही असंच सलूनमध्ये बसलो होतो. आता ठीक आहे मी असं राहतोय कारण मला त्यात काही इंटरेस्ट नाही. आता आम्ही सलूनमध्ये बसलो होतो आणि मी ते ॲड बघितलं, ॲडव्हर्टाईज येत्या फोनला. म्हटलं पप्पा म्हटलं हे मॉडेलिंगचं आहे म्हटलं, मिस्टर इंडियाचं कॉम्पिटिशन आहे, काय करायचं. पप्पा म्हणले भर म्हटले. मी त्यावेळी काय झालं तर माझ्या सगळ्या चेहरा पिंपलनं भरला होता, इकडं इकडं इकडं. त्यातनं रक्त यायचं, पस यायचं बाहेर. मी म्हटले हे आरशात माझं तोंड मला बघू वाटत नाही. म्हटलं पुढच्याला काय बघू वाटणार आहे. तू भर रे म्हटले. आम्ही भरला फॉर्म. मग 6 महिने काय त्यांचा रिप्लाय नाही आला मला. मग 7व्या 8व्या महिने त्यांचा रिप्लाय आला की असं असं मुंबईमध्ये पहिलं पुण्यामध्ये होतं. पुण्यामध्ये यायचं आहे आणि महाराष्ट्रामधनं जवळपास, कर्नाटकमधून एक 10,000 होते, महाराष्ट्रामधून एक 10,000, असे प्रत्येक राज्यातनं मिळून एक जवळपास 1 लाख मुलं होते. म्हणजे 10 राज्य झाले 1 लाख. मग आम्ही पुण्यात गेलो. पुण्यात जाताना पण त्यावेळी मी एवढं वचन वाचत नव्हतो. त्यावेळी प्रार्थना एवढी करत नव्हतो. तुम्ही प्रार्थना करत नसाल, वचन वाचत नसाल, तुमची मानसिकता जगिक बनत्या, तुम्ही कायम नेगेटिव्ह बोलताय. मग जाताना आमचे आत्तू सगळे पार्लरवाले, त्यांनी माझं फेशियल बिशियल काय 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 केलं. ते इथं पिंपल होतं, सगळं काढलं. मी म्हटलं दुखायला म्हटलं कुठलं रक्त काढायला आहे. नाही म्हटले होते सगळं. ते तिनं काय केलं काय म्हणणं, ते अजून पिंपल दिसाले चेहऱ्यावर सगळं. मग गेलो आम्ही तिथं, बघितलं, पोरं बघितली, पुरी बघितल्या. म्हटलं एवढे सगळे भारी भारी आहेत म्हटलं, ह्यांच्यात आपला नंबर बसणं अशक्य आहे म्हटलं. शक्यच नाही. चेहरा क्लीन असतं तर ठीक आहे म्हटलं, हे सगळं घेऊन त्यातनं यातनं रक्त येतच होतं. तिथं कापूस लावला होता असं. मी हे सगळं घेऊन म्हटलं शक्य नाही म्हटलं. गेलो. आता लहानपणापासून मला एक पास्टरचा पोरगा आहे म्हणून मला काय सगळ्या गोष्टीत सगळीकडनं काय माहिती आहे का, असं बंधन होते सगळ्या गोष्टीत. त्यामुळे मी डान्स कधी शिकला नाही आयुष्यात. मी म्हटलं यांनी कला दाखवा. म्हटलं काय कला दाखवणार म्हटलं मी. देवा म्हटलं काय पण कर म्हटलं, डान्स तेवढं नाही करायला पाहिजे. गेलो. मला त्याने विचारलं, प्रश्न विचारला, मी उत्तरं दिलीत. जावं म्हणली ठीक आहे, नंतर रिझल्टच्या वेळी बघूया. रिझल्ट आला, बघितलं, पहिला राऊंड क्लिअर झाला. म्हटलं देवाला धन्यवाद म्हटलं, पहिला राऊंड आपला पास झाला. मग 1 लाखमधनं त्यांनी फक्त आणि फक्त 20,000 मुलं सिलेक्ट केली. किती. त्यात माझा नंबर बसला. देवाला धन्यवाद म्हटलं, चला जाऊया. आम्ही इथनं दिल्लीला गेलो. दिल्लीमध्ये ज्यावेळी गेलो त्यावेळी माझा कॉन्फिडन्स वाढला होता. त्यावेळी मी प्रार्थना सुरू केली, ते वचन वाचायला सुरू केलं. तर मी ज्यावेळी गेलो, लिफ्ट होते, लिफ्टमधून आम्ही एंटर केलं. तुम्ही कसं चालताय, कसं वागताय हे दाखवते की तुम्ही स्वतःकडे कसं बघताय आणि तुम्ही किती देवावर विश्वास ठेवताय. एक भांडी घासणारी बाई स्वतःला जर समजायला देवाचं लेकरू समजत्या, स्वतःला एक जर राणीसारखं समजत्या, तर ती तशीच राहणार, भले ती भांडी घासत असू दे. माझं तोंड क्लिअर झालं तर असं म्हणत नाही, पिंपल अजून पण होते. पण ज्यावेळी मला वचनं समजलीत, मी माझं चालण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, स्वतःकडे बघण्याची पद्धत बघितली, बदललं सगळं. 20,000 मुलांमध्ये गेलो, त्यातनं त्यांनी फक्त 10 लोक सिलेक्ट केले. त्यामध्ये पण मी सिलेक्ट झालो. फक्त काय झालं, फायनलला मी सिलेक्शन झालं तरी पण नाही गेलो, कारण देवासेवक म्हटले आता बास, इथनं पुढे करू नको. मग तिथं थांबवलं. 1 लाखमधनं
10 लोकांपर्यंत 20 लोकांपर्यंत पोहोचण्याचं कारण काय होतं माहितीये का? माझ्या वडिलांनी विसरलं की आपण एक गटर काढणारा व्यक्ती आहे आणि आपला मुलगा तिथपर्यंत जाऊ शकतोय काय. समजायले? माझ्या वडिलांनी विसरलं की आपण एक 7वी पास आहे आणि आपला मुलगा त्या लेवलला जाऊ शकतोय काय. त्यांनी ते विसरलं म्हणून माझी बुद्धिक्षमता अशी झाली की या जगात सगळ्यात भारी मीच आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्या गोष्टीमुळे त्या 1 लाख मधनं 20,000 मधनं जे काही सिलेक्शन झालं ते झालं. तिथंपर्यंत जाण्याचं कारण एकच होतं की ही जीभ कधीच आणि कधीच माझ्या बापाची किंवा माझ्या वडिलांची माझ्या विरोधात कधीच गेली नाही आजपर्यंत. रागात आई वडील बोलतात ते गोष्ट वेगळी आहे, परंतु रागात कधी स्वतःला, आपल्या करिअरला, आपल्या शरीराला कधी शाप द्यायचं नाही, कधीच नाही. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्ही भूतकाळ विसरत नाही तोपर्यंत जे परमेश्वर तुमच्यासाठी तयार केलंय तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. ही जीभ कधीच आणि कधीच, कितीही समोर परिस्थिती आपल्या विपरीत असू दे, ही जीभ आपल्या बाजूनं, देवाच्या वचनाच्या बाजूनच बोलायला पाहिजे, काही पण होऊ दे. एक लेडीज, शेवट सांगतो, एक लेडीजसाठी मी प्रार्थना करायला गेला ICU मध्ये. ते लेडीजला सगळे सांगितले की तू मरणार आहेस. त्यांच्या घरातले पण डॉक्टर सांगितलं की रिपोर्ट, तिनं ऐकली डॉक्टरचा रिपोर्ट की असं असं थोडे दिवस शिल्लक आहेत, थोडे दिवस म्हणण्यापेक्षा 1-2 दिवस शिल्लक आहेत. ती म्हटली पास्टरना बोलवा, म्हटली मला माहित आहे मी मरणार नाही. शेवटपर्यंत तिनं एक्सेप्ट केलं नाही की मी मरणार. ते म्हटले तुझ्या हृदयाला ब्लॉकेज झाले, रिपोर्ट होतं, आणि कधी पण स्ट्रोक येईल, ऑलरेडी एक ऑपरेशन झालं होतं, कधी पण स्ट्रोक येईल आणि हे विषय संपते. तिने एक्सेप्टच केलं नाही त्या बाईनं शेवटपर्यंत की मी मरणार आहे. मग मी गेलो प्रार्थनेला वरती, ब्रदरला खाली थांबवले का, आणि काय झालं, मी प्रार्थनेला जाणार, ते ब्रदर म्हटले आज सोडत नाही. म्हटलं मला एकदम सोडा, म्हटलं आज जाऊन येतो. तिथं प्रार्थना करायला मनाई होती, प्रार्थना करू शकत नाही. मग मी गेलो जिथं तिचा बेड होतं ते थांबलो. म्हटलं काय झाले, काय नाही म्हटले पास्टर मला काय झालं नाही म्हटले, नुगच मला ॲडमिट केले. म्हटलं काल मला फोन आलता, म्हटले तुम्हाला काल स्ट्रोक आलता. ते झालं म्हटले, ते काल झालं ते झालं म्हटले, मला काही नाही मी बरे आहे म्हटले. म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं, तुम्ही बरं आहे तर तुमच्या विश्वासाप्रमाणे देव तुम्हाला बरं करेल म्हटलं, काही टेन्शन नाही म्हटलं, तुम्ही एकदम क्लिअर आहे म्हटलं. मी त्या संग नाही डिस्कस करत बसलो, जे खालनं मी ऐकून आलो. म्हटलं बरोबर आहे म्हटलं, तुमचा विश्वास लय भारी आहे म्हटलं, हे सगळं रिपोर्ट खोटे आहेत म्हटलं, आपण प्रार्थना करूया म्हटलं. देवा यांना बरं केलं, आभार मानतो, यांना तू इथनं बाहेर काढलं आणि यांना मी चांगल्या याच्यात भेटणार त्याबद्दल धन्यवाद देतो म्हटलं. डॉक्टरने मॅक्सिमम 1 दिवस दिलता. हालेलुया. आज त्या गोष्टीला 1 वर्ष झाला. ती बाई आता झुंबा पण करते, झुंबा डान्स वगैरे काय 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 करते, हृदय सगळं साथ द्यायला लागले. कसं शक्य झालं? 1 दिवसात सपणारा व्यक्ती आज वर्षभर झालं खणखणीत, जिम डान्स बिन सगळं सुरू आहे. तिचं वय मला वाटतं त्या लेडीचं वय काय तर 60-65 असेल. डान्स करायला सगळं झुंबा बिंबा सगळं जिमनॅस्टिक सगळं सुरू आहे. कसं सुरू आहे हे कधीच आणि कधीच. पोरगं दारूड जरी असलं, देवासमोर तेवढंच म्हणायचं, देवाचं दारू सुटू दे, जगासमोर बोंबलत फिरायचं नाही की माझं पोरगं दारूड आहे. त्याला साथ द्या म्हणत नाही मी तुम्हाला, परंतु सारखं दोष देत बसू नका की माझं पोरगं दारूड आहे, माझं पोरगं दारूड आहे, माझी पोरगी अशी 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 आहे. तुमचे शब्द त्याला अजून आणि अजून त्या नशेत खाली घेऊन जातो. हे ताब्यात ठेवायचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते जिथं जास्त जीभ चालत्या तिथं जास्त पाप होतं. ह्याला बंद ठेवायचं. ज्या दिवशी उघडते त्या दिवशी आपल्या लेकराच्या, आपल्या परिवाराच्या, आपल्या खिशाच्या चांगल्यासाठीच उघडलं पाहिजे. ह्याच्या पलीकडे कशासाठी नाही. भली अकाउंटमध्ये 0 असेल कधी तोंडातनं बाहेर नाही यायला पाहिजे 0 आहे, सर्व्हर डाऊन आहे म्हणायचं. सर्व्हर डाऊन आहे, 0 नाही आहे, सर्व्हर डाऊन आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला समजायले? सर्व्हर डाऊन आहे, अकाउंटमध्ये 0 नाही आहे, कधीच नसते आपल्या अकाउंटमध्ये. पण जर तुम्ही म्हटलाच 0 आहे, जे आहे ते पण निघून जातं. का? उपदेशकमध्ये आपण वाचलं की राजा जिथं आहे तिथे शब्दामध्ये सामर्थ्य आहे. तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य परमेश्वर ठेवलं आहे. जितकं हलगर्जीपणाने शब्द तुम्ही बाहेर काढणार तितकं खराब तुमचं लाईफ बनत 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 जाणार आहे. मी माझं कॉलेज पास करायला जास्त प्रार्थना नाही केली. मी जे काय अचीव केले माझ्या लाईफमध्ये आता जे मी करतोय, मी फक्त प्रार्थना यासाठी केलं की मला अभिषेक पाहिजे, मला पुढे जायचं आहे सेवकासाठी. माझ्या पर्सनल गोष्टीसाठी मी कधीच आणि कधीच रडून प्रार्थना, मला आठवत नाही की कधी मी स्वतःच्या गोष्टीसाठी रडून प्रार्थना केली. मला माहिती आहे मला करायची गरज नाही. का? हे शब्द जितकं मी बोलणार आहे,
जितक्या विश्वासाने मी बोलणार आहे तितकं बेटर माझी लाईफ बनणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून म्हटलं रागात किती पण असा लक्षात ठेवायचं की याला लगाम हे जे टाईट पाहिजे. किती पण रागात असा हे जे लगाम टाईट पाहिजे. जर हे कंट्रोलमध्ये नाही आहे तर जीवन विस्कळीत होते. समजाले? जीवन तुम्ही म्हणाला असं काय नसते, असंच असते. समजाले? या 10 वर्षात मी बघितले. एक वेळ आम्ही पुण्याचा एक मोठा नेता आहे त्याच्या घरात गेलो. त्यांचं मोठं प्रोजेक्ट चालू होतं रिसॉर्टचं. मग त्यांची सून होती, त्यांनी पप्पाला प्रार्थनेला बोलवलं. एक वेळ त्यांनी तिथले मोठे पॉलिटिशियन आहेत, त्यांचं एवढं मोठं करोडचं 700-500 करोडचं मोठं काहीतरी प्रोजेक्ट सुरू आहे. पप्पाला म्हणली पास्टर या गरिबाच्या घरात या. फॉर्च्युनर गाडी, लँड क्रुझर या सगळ्या गाड्या, हे असलं कसलं गरीब आहे. 2 वर्षानंतर त्यानंतर आमचा संपर्क तुटला. 2 वर्षानंतर कळालं की ते परिवार, ते फॅमिली, ती स्त्री, तिचा नवरा, तिची पोरं, समजायले एक वेळचं रेंट त्यांना भरता येत नाही अशी अवस्था झाली त्यांची. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजायले कुठं 500 करोड, कुठं महिन्याचं 2000 रेंट. हे हालेलुया. साईड ठेवतील सांगा चांगलं बोला. माझ्याकडे बघू नका, मला माहित आहे. साईड ठेवतील सांगा चांगलं बोला. भिवून सांगायला तुम्ही तुमच्या घरला येत नाही, त्यांनी आले तर माझ्याकडे येतील. तुमच्यावर बिल फाटत नाही, टेन्शन घेऊ नका. साईडच्या सांगा चांगलं बोला, बेस्ट बोला, आशीर्वादित बोला, विजयाच्या गोष्टी बोला, सक्सेसच्या गोष्टी बोला, देवाचं वचन बोला. आमेन, आमेन. आपण आपल्या जागेवर उठून उभारूया, प्रार्थना करूया. डोळे बंद करूया, प्रार्थना